नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत डाळ पालक. तर रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे पालक घेतलेला आहे. आता हा स्वच्छ धुवून आपल्याला याला बारीक चिरून घ्यायचा आहे. मस्तपैकी असा बारीक चिरून घ्यायचा. आता इथे मी छोटी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे 1 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे. आता ही स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर पाणी घालून हा बारीक चिरलेला पालक टाकायचा आहे. टोमॅटो टाका, कांदा टाका बारीक चिरून, हळद घाला, थोडं मीठ घाला आणि परत थोडंसं पाणी टाकून हा कुकरला आपल्याला हे शिजून घ्यायची आहे डाळ. 1-2 शिट्ट्या देऊन आपण शिजून घ्यायची. आता ही शिजलेली डाळ मस्तपैकी अशी मिक्स करू चम्मचनी. आता इकडे कढईमध्ये तेल घेऊ. तेलामध्ये जिरं, मोहरी तुम्ही खात असाल तर मोहरी वापरू शकता, लसूण, कढीपत्ता आणि बेडगी मिरची वापरलेली आहे मी. आता ही छान मिक्स करून त्यामध्ये थोडा काश्मीरी मसाला टाकायचा आहे आणि हळद तर आपण शिजायला घातलेलीच आहे आणि मस्त डाळ याच्यामध्ये तडका द्यायचा डाळीला आणि आपला डाळ पालक तयार झालेला आहे. तर एकदा ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.